आता नुकत्या झालेल्या जोडमध्ये 3 नंबर याची जोडी इथे झालेली आहे. एक नंबर जमीन होय, 3 नंबर जमीन होय. काही खरी नाही मी दूध देत नाही, माझ्या बैलाला दर दिवस 5 लिटर ते 10 लिटर दूध आम्हाला द्यावं लागतं. नमस्कार, मी नरेश गुप्ते आणि आपण बघत आहात सत्यको चालू न्यूज. आणि आज आहो आपण आमगाव तालुक्याच्या वडद या गावामध्ये, आणि या गावामध्ये शंकरपटाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि आपल्याला आपण नुकतेच दाखवत आहोत प्रथम क्रमांकाची जोडी. जे दोन्ही जोड्या ज्या आहेत त्या प्रथम क्रमांकाच्या ह्या गोरेगाव तालुक्याच्या आहेत. एक जोडी चिल्लाटीची आहे आणि दुसरी जोडी मसगावची आहे. तर आता ह्यामध्ये मुकाबला होत आहे आणि त्यामध्ये कोणती जोडी विजयी होते ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत. तर या ठिकाणी प्रथम क्रमांकावर बिच्छू वीरा चिल्लाटी हे जोडी प्रथम क्रमांक पटकावलेली आहे. त्याचप्रमाणे दुसरा क्रमांक पतंग बाहुबली पानगाव यांनी पटकावलेला आहे. तर तिसऱ्या क्रमांकाची जोडी या ठिकाणी येत आहे. तर ते आपल्याला दाखवतो. आणि ते जोडी जी आहे ते गोरेगाव तालुक्याच्या दोन्ही जोडी आहेत. एक पाथरीची आहे, एक मेंगाटोला गोरेगावची आहे. तर आता बघूया त्या जोडीमध्ये कोणती जोडी एक क्रमांक पटकावते. तर वडद या गावामध्ये शंकरपटात तिसऱ्या क्रमांक पटकावणारी जी जोडी आहे त्याचे मालक आहेत केवलजी बघेले, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे गोरेगाव तालुक्याचे नेता आहेत. काय म्हणाल, जोडी आपली जी आहे नेहमी पहिल्या क्रमांकावर येतो, आज तिसऱ्या क्रमांकावर आलेली आहे. आणि यांची देखरेख तुम्ही कसे करता, कशा पद्धतीने यांचे पालन पोषण होतं म्हणून ते क्रमांक पटकावते. आज मी आपल्या न्यूज चॅनलच्या अभिनंदन करतो, स्वागत करतो, किसान बैलांना स्वागत करतो की आपण शेतकरी आहोत. आपल्या देशामध्ये शेतकरी जगला तर आपण संपूर्ण लोक जगू शकतो. आणि शेतकऱ्याचे दैवत म्हणजे हे बैल आपले भगवान आहेत. आणि या बैलांची सेवा ज्याप्रमाणे आपण मुलाबाळाची सेवा करतो त्याप्रमाणे आपल्याला बैलाची सेवा करावी लागते. आणि म्हणून जसं मी दूध पित नाही, माझ्या बैलाला दर दिवस 5 लिटर ते 10 लिटर दूध आम्हाला द्यावं लागतं. आणि आम्ही आमची असेल गहू असतील खुराक आहे आपण देत असतो. आणि आमची जोड आहे ही रामलखन, आपल्या महाराष्ट्रामध्ये पट सम्राट जगत राहणारे सर आदरणीय रामलाल भाऊ कटरे आणि माझी जोड ही संपूर्ण महाराष्ट्रात 3 जोड्या टापर आहेत. माझ्या जोडीचे नाव आहे रामलखन, दुसरा आहे नंदी भोला आणि एक आहे श्याम भोला. असे 3 जोड्या माझ्याकडे आहेत. आणि आज ह्या ठिकाणी 3 नंबरवर जाण्याचं कारण आहे की ज्याप्रमाणे आपण आपल्या पायात जोडं घालतो, चपला घालतो, त्याप्रमाणे मी माझ्या बैलांना सुद्धा नाल मारलेला आहे. आणि म्हणून त्या कारणास्तव माझे बैल आज 3 नंबरला राहले. आणि जय आणि पराजय होत असते. आणि म्हणून मी प्रत्येक वेळेस हा पट टिकवून ठेवण्याकरता प्रत्येक जोडी मालकाला विनंती करतो. कारण की छोटे शेतकरी असतात, गरीब लोक असतात, कोणी एक बैल घेतो. मी गरीबच आहो, जगतगुरुजी रामलाल कटरेजी खूप मोठे लोक आहेत, पण आपले छोटे छोटे शेतकरी आहेत ते एक एक बैल बिचारे जोडून पालतात आणि एकामेकाची जोड बांधतात. तर त्यांच्याही जोड्या जिंकल्या पाहिजे. जसं काल एक पालेवाड्याला माझ्या तालुक्यात पट झाला, त्या ठिकाणी माझी जोडी 2 नंबरला होती, 3 ला होती. 3 ला माझी जोडी विजय झाली, परत 2 ला माझी जोडी पराजित झाली. पण तो माझेच कार्यकर्ते होते दोन्ही. त्यांनी दोन्ही मालकाचे, एक मुंडीपारचं नानिक भाऊ आहेत त्यांचे बिल होतं, माझ्या गावचं बिशेंचं होतं. असंच जय पराजय होत राहिलं तर बाकी जोडी मालक टिकतील. नाही तर मोठे लोक म्हणतील 5-5 जोडीवाले की आम्हीच जिंकलं पाहिजे, तर छोटे जोडी मालक कुठे जाणार, मग पट कसं होणार. आणि म्हणून जय पराजय हा लागलेला आहे. आणि म्हणून संपूर्ण जोडी मालकांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन करतो की आपण मन न खचवता आपण प्रयत्न करावं. आणि पट समिती जे लोक भरवतात त्या पट समितीच्या लोकांचं आपण सर्व शेतकऱ्यांनी आणि प्रेक्षकांनी अभिनंदन केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे की आज ते आमच्याकरता ग्राउंड तयार केलं. जसं मुलाबाळाकरता स्टेज तयार करतो, आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतो, जसं कबड्डी खोचं ग्राउंड घेतो, क्रिकेटचं ग्राउंड राहतो, तसं आमच्या जोडीकरता त्यांनी एवढं सुंदर असं आयोजन केलं. त्याकरता मी जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणच्या वडदच्या पट समितीच्या ग्रामवासियांचं खूप खूप अभिनंदन करतो, स्वागत करतो. जय हिंद, जय किसान.
तर काय बोलणं होतं त्यांचे आपण बघितलेलं आहात की ते स्वतः दूध पित नाही पण ते जोडीला दूध पाजतात आणि त्यांचं असं बोलणं आहे की माझ्या जोडीचे नाव रामलखन आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या 3 लोकांच्या जोड्या ज्या आहेत त्या क्रमांक पटकवणाऱ्या आहेत आणि त्यामध्ये माझी सुद्धा जोडी आहे आणि मागच्या वेळेस सुद्धा काय काय प्रकरण झाले आणि कशी त्यांची जोडी एक पराजित झाली आणि का पराजित झाल्यामागचे होण्यामागचे सुद्धा काय त्यांचे उद्देश असतात आणि त्यांचं बोलणं काय आहे की जर आपली विजय होत असली तर मग बाकी लोक कसे काय म्हणजे पट मध्ये आपली जोडी आणणार हे त्यांची चांगली विचारधारा होत या ठिकाणी दिसून आलेली आहे. तर 3ऱ्या क्रमांकाची विजयी जोडी आहे केवल भाऊ बघेले यांची. तर त्यांचे एक कातकर आहेत आणि आपण जसं व्हिडिओच्या माध्यमातून बघितला की ते जोडी समोर गेली आणि एका झाडाला आदळली आणि त्याचे कातकर पडले जसे आपण व्हिडिओ मध्ये बघत आहात. काय म्हणाल आता हे जोडी आपण पडवत आणल्या मग ते झाडाला टकरवली आपण पडल्यात तर एवढे रिक्षी काम जेव्हा आपण करता जीव मुठीत ठेवून तर कसं वाटते? आपली आहे आवक आहे ते आपला छंद आहे तो चौक आहे. समजा अशामध्ये दुर्घटना घडली काही जास्त हातपाय तुटले वगैरे नाही आम्ही जास्त याने निघा जे बैल फाटतात त्या बैलावर नाही बस. अच्छा जो याने सीधा दानीचा पीक जोड आहे त्या जोड्यावर बसतो. तरी पण रिक्षा असते ना. हा पुरी फुल रिक्स कमी जास्त नाही. मग जोडी धावताना छात्यात धगधग नाही वाटत? नाही ते दगदग नाही वाटत म्हणजे जिगरा आहे तुमच्यावर. तर अजून आपण कातकरचं काम करत राहाल. हा काय नाव? पार्थ पटले गाव चिचगाव टोला. तर आपल्यासोबत होते पार्थ पटले चिचगाव टोलाचे आणि केवल भाऊ बघेले यांची जोडी त्यांनी पळवत आणली. ते त्यांचे कातकर आहेत आणि त्यांचे काय बोलले होते हे आपली एक सहक आहे आणि जे जास्त जोडी इकडे जाते फाटते त्या जोडीची आपण कातकरपणा करत नाही असे त्यांचे बोलणे होते. तर ते आपला जीव मुठीत ठेवून कातकरचे काम करतायत आणि पुढेही करत राहू असे त्यांचे बोलणे होते. तर अशाच बातमी करता बघत राहा सत्य पुढील बातमी होते तोपर्यंत